विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात, बसायलाच जागा नाही, आता आम्ही शाळेत कसे शिकायचे? पहिल्याच पावसात जिल्हा परिषद शाळा जलमय. लोणारी तालुक्यातील गंधारी येथे काल मध्यरात्रीपासून लोणार तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसानं गंधारी येथील जिल्हा परिषद शाळेची गंभीर दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख्य रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी थेट शाळेच्या आवारात आणि वर्ग खोल्यांमध्ये शिरल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. पहिल्याच पावसात शाळेचे वर्ग जलमय झाल्याने विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या दमदार पावसात वर्ग खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणं हे कठीण झालं. अनेक ठिकाणी बाकांभोवती पाणी साचल्यानं अध्यापनात अडथळे निर्माण झाले. काही विद्यार्थ्यांनी तर बसायलाच जागा नाही, आता आम्ही शाळेत कसं शिकायचं, अशी हातबल प्रतिक्रिया व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या या निरागस शब्दाने उपस्थितांचं मन हेलावून गेलं. मुख्य रस्त्यावरून येणारं पावसाचं पाणी थेट शाळेच्या परिसरात येत असल्यानं शाळेचे आवार अक्षरशः तलावाचं स्वरूप धारण करत आहे. वर्ग खोल्यांमध्ये पाणी शिरल्यानं विद्यार्थ्यांना पाण्यातूनच वर्गात जावं लागत आहे. शालेय साहित्य, दप्तर, वह्या आणि पुस्तकांचंही नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी तसेच लेखी स्वरूपात पाठपुरावा करण्यात आला. मुख्य रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा, यासाठी कायमस्वरूपी नाली किंवा इतर उपाययोजना करण्याची मागणी सातत्यानं करण्यात आली. मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी पहिल्याच पावसात शाळेची ही दयनीय अवस्था पाहायला मिळाली. या शाळेत प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षणाचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेतच विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळत नसल्यानं पालकांमध्येही तीव्र नाराजी आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होत असून सातत्यानं अशीच परिस्थिती राहिली तर शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय शाळेच्या परिसरात साचलेलं पाणी अनेक दिवस तसेच राहिल्यास डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या डासजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून प्रशासनाने याची तातडीने दखल घेणं आवश्यक असल्याची मागणी पालकांमधून होत आहे. शालेय व्यवस्थापन समितीने प्रशासनाकडे तात्काळ पाहणी करून पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची मागणी केली आहे. अजून संपूर्ण पावसाळा बाकी असताना ही परिस्थिती असल्यानं पुढील काळात समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क, त्यांची सुरक्षितता आणि आरोग्य धोक्यात येण्यापूर्वी प्रशासनानं तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. या गंभीर प्रश्नाकडे अधिक काळ दुर्लक्ष झाल्यास पालक, ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता यापेक्षा महत्वाचे काहीही नसून प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करून हा प्रश्न कायमचा निकाली काढावा, अशी एकमुखी मागणी परिसरातून होत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.